नमस्कार. दिव्यवतन न्यूज स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसनं वंचितसोबत केलेली युती हा आपल्या आजच्या स्पेशल रिपोर्टचा विषय आहे. तर चला करूया सुरुवात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील राजकारण निवडणुकीपूर्वीच चांगलंच तापत आहे. निवडणुकीआधीच राजकारणात मोठा स्फोट झाला आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. या एका निर्णयामुळे मुंबईच्या सत्ता समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान होणार असलं तरी संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित आहे. कारण मुंबईची निवडणूक ही केवळ महापालिकेची नसून ती राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई मानली जात आहे. आतापर्यंत चित्र स्पष्ट होतं. एकीकडे भाजपा आणि शिंदे गट एकत्र येऊन विकास आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर निवडणूक लढवत होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर हातमिळवणी केली आहे. या युतीसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही आहे. मात्र या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेसने अचानक मोठी चाल खेळली आहे. दलित, बहुजन आणि अल्पसंख्याक मतदारांवर प्रभाव असलेल्या वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसनं युती केली आहे. मुंबईतील टिळक भवनात ही युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या युती अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांपैकी 165 जागा काँग्रेस लढवणार आहे, तर 62 जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे. ही केवळ जागा वाटपाची घोषणा नाही, तर मुंबईच्या राजकारणात तिसऱ्या शक्तिशाली पर्यायाची एंट्री आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दलित आणि बहुजन मतदारांमध्ये मोठा प्रभाव ठेवतात, तर काँग्रेसकडे अल्पसंख्याक, मध्यमवर्गीय आणि संविधानवादी मतदारांचा आधार आहे. ही दोन मतांची समीकरणं एकत्र आल्यानं मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये मतविभाजनाचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. याचा सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो तो भाजप आणि शिंदे गटावर. कारण आतापर्यंत विखुरला असलेला दलित बहुजन मतदार आता एका दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः उत्तर मुंबई, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये वंचितचा प्रभाव मोठा मानला जातो. जर हा मतदार काँग्रेस वंचित आघाडीकडे वळला तर महायुतीसाठी ही निवडणूक अधिक अवघड होणार आहे. दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेसमोरही अडचणी वाढू शकतात. कारण ठाकरे गटाला आतापर्यंत दलित बहुजन मतदारांचा एक वर्ग पाठिंबा देत होता. मात्र आता वंचित काँग्रेससोबत आल्यानं हा मतदार पुन्हा आपल्या मूळ राजकीय प्रवाहाकडे वळण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका ठाकरे गटांच्या मतावर बसू शकतो आणि काही शहरी भागांमध्ये मनसेलाही याची झळ पोहोचू शकते. थोडं आकड्यांमध्ये पाहिलं तर 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला सुमारे 16% मतं मिळाली होती. भाजपला 27%, शिवसेनेला जवळपास 28% मते मिळाली होती. आता वंचितसोबत युती झाल्यानं काँग्रेस आणि वंचित यांना मिळून 20 ते 25% मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे गणित प्रत्यक्षात उतरलं तर ही आघाडी सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरू शकते. याचाच अर्थ असा की मुंबई महापालिकेची ही निवडणूक फक्त तिहेरी नाही तर चतुसूत्री लढत ठरण्याची शक्यता आहे. वंचित काँग्रेस युती, भाजप शिंदे गट, ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सगळ्यांमध्ये मुंबईचा मतदार नेमका कुणाच्या बाजूने झुकणार हे शेवटच्या टप्प्यापर्यंत स्पष्ट होणार नाही. एक मात्र नक्की, वंचित आणि काँग्रेसची युती ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरली आहे आणि ही युती मुंबईच्या सत्तेची दिशा बदलणार की नाही हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. आजचा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या खास रिपोर्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.